या ठिकाणी विश्राम देवीजी नवेले म्हणजे आमचे बाबा त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईक, त्याचबरोबर गावातील सर्व मंडळी, तसेच बाबांचे जुने सहकारी शिक्षक, त्याचबरोबर रत्नागिरीहून आलेले सर्व माझे शिक्षक बांधव, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आमच्या रत्नागिरीतून आलेले जे गायक शिक्षक आहेत त्यांना सुद्धा आम्ही मध्ये मध्ये संधी देणारच आहोत, परंतु वेळेचं भान राखता आपल्याला हा सुद्धा कार्यक्रम जरा घाईघाईतच घ्यावा लागणार आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेजवर आमच्या गावातील ज्येष्ठ शिक्षक आणि ग्रामस्थ बडद गुरुजी, त्याचबरोबर थोळ गुरुजी, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय गेले गुरुजी, कारण ज्यांनी बाबांना नेहमीच अशी साथ दिली, भाषणाच्या अगोदर मी त्यांच्याबद्दल बोलेनच, तर या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे सरपंच महोदय सुनील कानसरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे धुळे गुरुजी, त्याचबरोबर विशाल मोरे, महेश साळुंके यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दीपकजी नागवेकर सर, त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय सेवा भारतीचे सहसचिव सन्माननीय दळवी सर, त्याचबरोबर आमचे मित्र संत ढोले सर, सौसारे सर, रामदास चव्हाण सर, शिंदे सर आणि रणजित सर यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले आमचे सर्व नातेवाईक, खापरे, मिशाळे, मुंडेकर, आमकर, कदाचित माझ्याकडून एखादं नाव राहील. त्याचबरोबर अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या गावातले ज्येष्ठ शिक्षक पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे मुचरीचे भार्गवशेठ सुर्वे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कदाचित मी जसं मला आठवेल तसं मला समोर चेहरे दिसतात त्यांचं मी स्वागतच करतो, परंतु कोणीही न रागवता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या नवेले गुरुजींच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिला, म्हणून पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि यानंतर आपण काही जणांची मनोगत व्यक्त होणार आहे. ती मनोगत झाल्यानंतर आपण केक कापण्याचा कार्यक्रम करणार आहोत. केक कापून झाल्यानंतर आपण स्नेहभोजन करणार आहोत आणि हा कार्यक्रम संपेल. या ठिकाणी सुरुवातीला नागवेकर सर. त्या ठिकाणी मी धुळे गुरुजींना विनंती करतो की धुळे गुरुजी हे सुरुवातीपासून बाबांबरोबर अगदी 1972 साली बाबांची सर्व्हिस ही मेढ्यामध्ये सुरू झाली आणि मेढ्यानंतर 6 वर्ष मेढे आणि 11 वर्ष मांजरे. आजही त्या ठिकाणी आपण गेलो तर अतिशय भयानक स्थिती आहे. अशा दुर्गम भागामध्ये धुळे गुरुजींनी त्यांच्याबरोबर सर्व्हिस केली आणि त्यांचे सहकारी आणि त्यांनी ज्यांना पहिल्यापासून असं अनुभवलंय असे आमचे मार्गदर्शक धुळे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी श्रीयुत विश्राम देवजी नवेले यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. त्यानिमित्तानं बोलताना आताच त्यांचे चिरंजीव महेशजी यांनी सांगितलं की आमचा त्यांचा संबंध बरेच वर्ष होता आहे आणि याच्यासाठी मी या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही माहितीपर किंवा कृतज्ञता म्हणून काही शब्द बोलणार आहे. आमची सुद्धा सुरुवात मी 74ला लागलो जरा, ते 1972ला. पण आमची पूर्वी पहिले जी 10 वर्ष होती
या 10 वर्षात काही त्यांचा आमचा संबंध ओळख म्हणून फक्त एक शिक्षक आहेत, नवले गुरुजी आहेत एवढंच माहिती होतं. पण ज्या वेळेला मी 1984 मध्ये माजरं संगमेश्वर या ठिकाणी तिथं शिक्षक म्हणून रुजू झालो बदली होऊन, त्यावेळेला नवले गुरुजी हे माजरे कलकदेवाडी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते. आणि त्यानिमित्तानं मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची आमची ओळख अतिशय अगदी जीवाभावाची, प्रेमाची, मित्र परिवार याप्रमाणे झाली. आणि मग त्या ठिकाणी काम करत असताना ते माझ्या शाळेत नव्हते पण माझ्या केंद्रात होते, त्यामुळे त्यांची आमची नेहमी गाठभेट व्हायची. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा जो उत्साह असायचा, काम करण्याची जी पद्धत होती, विद्यार्थी कुठलाही असू दे, मग तो गरीब असू दे, त्याला श्रीमंत असू दे, त्यांच्याकडे कोणताही भेदभाव न करता त्यांना समान संधी देऊन समान शिक्षणाचा हक्क द्यावा ही त्यांची उपजत बुद्धी होती, उपजत त्यांची प्रेरणा होती ती. आणि ती त्या ठिकाणी मात्र आम्हाला निश्चितपणे दिसून येत होती की अगदी ते ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी एक सामान्यपणे एका समाजाची मुलं होती त्या ठिकाणी, पण तिथं सुद्धा त्यांनी इतकं प्रभावीपणे काम केलं होतं की तिथले जे ग्रामस्थ होते, आम्ही ज्या वेळेला त्यांच्या शाळेत जायचो किंवा तिथं त्या वाडीत जायचो त्यावेळेला त्यांच्याबद्दल जे बोललं जायचं ते अतिशय मार्मिक असायचं. की आपल्या गावचे सरपंच सुनील कानसरे, आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की निशांत कानसरे हा एक मुलगा नुकताच पोलीस खात्यामध्ये नियुक्त झाला आहे. आणि त्याची आज जे वाजत गाजत मिरवणूक आणि त्याचा मोठा सत्कार हा वाडीमार्फत करणार आहे. आणि त्याचं सर्व नियोजन सुनीलजी कानसरे हे करत आहे. त्यांनाही त्या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे ते सुद्धा बाबांना शुभेच्छा देतील, त्यांचे गोष्टीतून त्यांचे शुभेच्छा देतील आणि ते या कार्यक्रमातून निघतील, कारण त्यांना त्या ठिकाणी जाणं अत्यावश्यक आहे. सुनीलजी कानसरे, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपणास खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुन्हा एकदा उपस्थित सर्व गावातील सर्वांचं मी या ठिकाणी नवेले परिवारामार्फत आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज अतिशय एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिलात. खरं म्हणजे मला 4 व्यक्तींची या ठिकाणी आठवण आलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या कार्यक्रमाला आमची आज आई हवी होती, तर तिची आज या ठिकाणी आठवण आलेली आहे. त्याचबरोबर आमची आते निर्मला भोसले, ती आज असायला हवी होती. त्याचबरोबर आमचा मामा मनोहर मामा, ते पण आज असायला हवे होते. आणि आमचे मालकीवाले सोनू नवेले, कारण हे काही अवधीतच आज आपल्यातून निघून गेले. कारण अशा कार्यक्रमाला ते जर आज असते तर हा कार्यक्रम अधिक चांगला झाला असता. या ठिकाणी उपस्थित आमचे गजाननजी भडक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर अशोक पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. बरेचसे मंडळी, आज शिक्षक मंडळी, बाबांचे जुने सहकारी आणि विद्यमान शिक्षक आज संध्याकाळी त्यांना शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. धुळे गुरुजींनंतर ज्यांनी बाबांबरोबर सोबतीनं अशी नोकरी केली, त्यांच्या सहप्रवासाला साथ दिली, असे आमचे खरं म्हणजे आता पाहुणेही आहेत. आणि बाबांचे मित्र अथुल गुरुजी यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज आपण नवाले गुरुजींचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित आलो. या समारंभासाठी
या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजींचे मित्र असा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण डॉक्टरने मला मना केले. मी कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलेला माणूस आहे. पण गुरुजींच्या वर असलेलं अतीव प्रेम आणि त्याने आज सकाळी मला फोन करून सांगितलं गुरुजी या म्हणून. आम्ही आता नातेवाईक झालो पण पूर्वी आम्ही एका शाळेत गुरुजी मी एका शाळेमध्ये होतो. गुरुजी पण होते पण यातले आमचे जे मार्गदर्शक आहेत गुरुजी म्हणाले त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक नवेले गुरुजीच होते. नुसतं शिक्षण नाही तर मुलाचा बौद्धिक विकास कसा साधता येईल मग ते सुतारकाम असो शिवणकाम असो क्रीडा असो या सर्व क्षेत्रामध्ये गुरुजींचं दबदबा होता आणि ते आपलं कौशल्यपणाला लागत होते. आणि त्यातूनच आम्ही मोठ्या शाळेत काम केलं त्यांनी छोट्या शाळेत काम केलं. पण शिक्षकाचा खरा कस लागतो तो प्राथमिक शाळेमध्ये आणि ते तेवढं त्यांनी पेललं. आपले पांडुरंग बोधले यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कलकदेवाडीमध्ये स्थापना करून याच गुरुजींची त्या ठिकाणी नेमणूक केली की या ठिकाणी लायक शिक्षक म्हणजे नवेले गुरुजीच आहेत. तुळगुरुजी यानंतर आमच्या बाबांबद्दल बोलण्यासाठी त्यांची सूनबाई आणि माझ्या सौभाग्यवती मधुरा महेश नवेले ही बाबांबद्दल आपलं मनोगत व्यक्त करते. उपस्थित सर्व मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांना नमस्कार. आज आमच्या बाबांचा 75वा वाढदिवस आणि त्यांच्या हा वाढदिवसाचा शुभेच्छा समारंभ. खरं तर हा शुभेच्छा समारंभ म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ती सुवर्ण संधी अशी की त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची. मला माझं लग्न ठरत होतं तेव्हाचा प्रसंग आठवतो की माझं माहेर खूप लांब आहे म्हणजे राजापूर तालुक्यात आहे. सगळ्या बाबतीत भिन्नता आहे. मग अशा वेळेला आमच्या घरात विषय चालू होता की मग अशा परक्या ठिकाणी मुलगी देणार कशी. तर माझ्या वडिलांनी एकच वाक्य म्हणाले होते तो मुलगा शिक्षक आहे ते आहेच पण त्याचे वडील जर शिक्षक असतील तर ते नक्कीच घराणं सुसंस्कारीच असेल. आणि माझ्या वडिलांचं हे वाक्य तंतोतंत खरं ठरलं. गेली 17-18 वर्ष बाबांचा सहवास अनुभवताना बाबांच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसतात. ते प्राथमिक शिक्षक आहेत पण त्यांचा जो शिक्षकी पेशा आहे तो हा बाहेर आहे. ते घरात वावरत असताना एक नवरा म्हणून म्हणा सासरे म्हणून वडील म्हणून आणि नातवंडांचे आजोबा म्हणून जेव्हा ते आमच्या समोर असतात तेव्हा ते अतिशय मृदू आणि हळव्या स्वभावाचे आहेत. कारण त्यांना जेव्हा अनुभवते तर बाबांचं असं आहे मी शिक्षक आहे मग मी घरात कसं काम करू असं काही नाही. त्यांना आतापर्यंत बघितलं अगदी लाकडं फोडण्यापासून शिवणकाम म्हणा किंवा सुतारकाम म्हणा गवंडी काम म्हणा अशी कितीतरी कामं करताना आम्ही त्यांना बघितलंय. आणि मग आम्हाला मनातल्या मनात कसंच तरी वाटतं. आम्ही तरुण मुलं बघा शिकलेले असतो की म्हणजे जरा एक थोडा इगो असतो मी हे काम कसं करू. पण बाबांच्या मनात तसं कधीच नसतं. आणि हे करण्याची भावना अशी की आपल्या कुटुंबाचा त्रास कमी व्हावा कुटुंबातल्या सदस्यांना जास्तीत म्हणजे कमीत कमी त्रास व्हावा ही त्यामागची भावना असते. अगदी खरं सांगायचं म्हणजे दिवाळीचं फराळ करताना चिवडा करण्यापासून चकल्या तळण्यापर्यंत बाबा आमच्या सोबत असतात. लोणची घालण्यापर्यंतची ते पाककला त्यांना अवगत आहे. आणि त्यांची मुलं कदाचित बाहेर फिरत असतील पण आम्ही बाबांना अनुभवतो ते म्हणजे बाबा आमच्या स्वयंपाक खोलीतच बसलेले असतात आणि दिवसभर आमच्या सुनांबरोबर छान गप्पा रंगलेल्या असतात. अगदी समाजकारण म्हणा गल्लीतील राजकारणापासून दिल्लीतील राजकारणापर्यंत आध्यात्मिक असो अगदी सगळ्या पद्धतीच्या गप्पा त्यांच्या रंगलेल्या असतात. आणि त्याच्यातून बाबा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या समोर उलगडत जातात. तसं बघायला की त्यांनी जिथे जिथे सर्व्हिस केली मग त्या शाळा तिथले शिक्षक तिथली माणसं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची भूमिका त्यांनी लहान असताना खूप गरिबीतून दिवस काढले. आणि मग ते जेव्हा असं त्यांच्या आयुष्यातले असे चढ उतार सुखदुःख जेव्हा आमच्यासोबत सांगतात तेव्हा मनात प्रश्न येतो की इतकं निस्वार्थी कोण जगतं. आम्ही नाही कदाचित. आणि मग खूप हेवा वाटतो. हे कधी असं बोलणं झालं नसतं. ही खरं तर व्यक्त होण्याची एक सुवर्ण संधी आहे आम्हाला. आणि म्हणून आज मी ठरवलं की काही झालं तरी बोलायचं. कार्यक्रमाला थोडा उशीर होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण आज नाही बोललो तर हे कधी बोलणं होईल असं वाटत नाही म्हणून ते बोलावंसंच वाटतं. आणि बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर बाबांचे कुटुंबाप्रती अगदी खूप जिव्हाळा आहे.
जसं त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळलंय तसं त्यांच्या भावांच्या कुटुंबांनाही त्यांनी तितकीच मार्गदर्शन केलं की तितकीच साथ दिले. म्हणजे कसं बघायला गेलं तर त्यांची तिन्ही मुलं आहेत. ही तिन्ही मुलं आज जिथे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते एक सद्गुणी आहेत असं मी नक्कीच म्हणेन. कारण समाजात वावरत असताना या तिन्ही मुलांचं कुठल्या वाईट गोष्टींमध्ये किंवा वाईट गोष्टींसाठी कधी नाव घेतलं गेलेलं नाहीये आणि हेच त्यांच्या संस्कारांचं फलित आहे. खरं सांगायचं तर ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे, नवेले कुटुंबाचं, की ते सुनांचे फार लाडवतात, मुलांपेक्षाही म्हटलं तर चालेल. कारण इथे बाबा आणि बाबांचे सगळे भाऊ हे आमचेच नव्हे, आमच्या सगळ्या ज्या आम्ही जावा आहोत इथे अगदी हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात राहत असतो. आणि म्हणजे सगळेच सासरे माझे तसेच आहेत आणि एक अतिशय उत्तम असं कुटुंब आहे की म्हणजे मी जरी ते परक्या गावातून आले, एकदम दूरच्या शहरातून आले असले तरी मी या कुटुंबाशी कधी एकरूप झाले माझं मलाच कळलं नाही. म्हणजे तसं इथे खूप चांगलं खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि ही जी वीण आहे ही मला वाटतं बाबांपासूनच हा पाया घातलेला आहे आणि पुढची पिढी ते तसंच जपते. हे बाबांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे बाबांबद्दल आता किती बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणजे ते बाहेर जरी वृक्ष असले तरी ते नातवंडांसाठी पण ते तितकेच मृदू आणि हळवे आहेत. तर अशा या बाबा आमच्या कुटुंबाचा खूप मोठे आधार आहेत. ते एक म्हणजे वटवृक्षाप्रमाणे कुटुंबावर त्यांची माया आहे आणि या बाबांची साथ अशीच आमच्या कुटुंबाला लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अतिशय उत्तम निरोगी निरामय आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर आमच्या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक आणि अगदी पहिलीपासून म्हणा किंवा हायस्कूलपासून म्हणा एकत्र ज्यांचं शिक्षण झालं असे आमचे बडद गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बडद गुरुजींना विनंती करतो की त्यांनी बाबांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आज आपण इथे विश्राम देवजी नवेले गुरुजी यांचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. मी प्रथमतः नवेले गुरुजींना लाख लाख शुभेच्छा देतो. ज्येष्ठ शिक्षक सावंत गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या गावात कार्यरत असलेले कामाने गावचे सावंत गुरुजी ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी दोघांनाही धन्यवाद देतो. आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र, त्याचबरोबर उत्कृष्ट लेखक, कवी, जिल्ह्यात प्रसिद्ध असं सूत्रसंचालक आणि ज्यांच्या सूत्रसंचालनाचे आम्ही फॅन आहोत असे आमचे मित्र खास रत्नागिरीतून आलेले आहेत, विशालजी मोरे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणजे आजचा प्रसंग असा आहे की तासनतास बोलत राहावं. आज नवेले गुरुजींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंचावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती नवेले गुरुजी स्वतः, त्यांच्या समवेत त्यांचे त्या काळातले सहकारी की जे बोलायला लागले तर मला वाटतं रात्रभर त्याच्याविषयीच्या आठवणी बोलत राहतील असे सगळे आदरणीय गुरुवर्य. आणि विश्राम देवजी नवेले या 9 अक्षरांवर, अक्षर बघा 9 आहेत, प्रत्येकात 3-3 अक्षर आहेत. नावात 3 आहेत, वडिलांच्या नावात 3 आहेत आणि आडनावात पण 3 आहेत. या 9 अक्षरांवरती प्रेम करण्यासाठी या प्रेमापोटी उपस्थित असलेले आपण सर्वजण. खरं म्हणजे मी नवेले गुरुजींचा द्वितीय सुपुत्र महेश याचा मी कॉलेजपासूनचा मित्र आहे. म्हणजे जवळपास 25-26 वर्ष मी नवेले गुरुजींना ओळखतोय. या 25-26 वर्षामध्ये ज्या ज्यावेळी नवेले गुरुजींचा माझ्याशी संपर्क आला, मी त्यांच्या संपर्कात आलो, त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला नवेले गुरुजी वेगळे भासले. मला वाटतं आम्ही कॉलेजला असताना ते अंतरवलीच्या शाळेमध्ये होते आणि तेव्हा महेश सोबत मी त्यांच्या ज्या ठिकाणी अंतरवली गावातच राहायचे तिथे मी 2-3 दिवस महेश सोबत राहायला आलेलो होतो त्याच्या घरी म्हणून. आणि संध्याकाळ झाली आणि बघितलं तर एक जवळपास
10-15-20 विद्यार्थी दप्तर घेऊन नवेले गुरुजींच्या घरी यायला लागले. म्हटलं गुरुजी शाळा तर सुटली आहे, ही आता दुसरी शाळा आणखी कुठली? तर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या वाडीतील, त्या वस्तीतील, त्या आजूबाजूचे सगळे विद्यार्थी रात्री मोफत शिकवणीसाठी गुरुजींच्या घरी यायचे. मग घरी आल्यानंतर स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांना त्या मुलांना जो खाऊ असायचा तोच खाऊ त्यांनाही वाटला जायचा. जे गुरुजी शाळेमध्ये शिकवत त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं मुलांना शिकवावं, त्या 15-20 मुलांना मोफत शिकवणं व्हायचं. आणि मग त्यांचे पालक रात्री 9-9:30 वाजता त्यांना न्यायला यायचे आणि मग त्यांची ती रात्रीची शाळा सुटायची. आता आपण बरेच जण असं म्हणतो की सध्या पूर्वीसारखे शिक्षक वगैरे काय राहिले नाहीत, पूर्वीसारखं शिक्षण राहिलं नाही. खरंय, आता मी पण शिक्षक आहे, आम्ही मुलांना शिकवतो. आता आधुनिक तंत्रज्ञान आलंय त्यामुळे टेक्नॉसॉफी वगैरे ऑनलाईनच्या कामामध्ये आम्ही मातब्बर आहोत. परंतु खऱ्या अर्थाने हाडाचा शिक्षक कोणाला म्हणायचं तर ही जी मंडळी बसलीत ना नवेले गुरुजींसमोर, हे खरे हाडाचे शिक्षक आहेत. एकदा जोरदार टाळ्या होते त्याच्यासाठी. हाडाचे शिक्षक कशासाठी म्हणतो? असं म्हणतात की शिक्षक हा अष्टपैलू असायला हवा, मग त्याला सगळं यायला हवं. जेव्हा खेडेगावामध्ये डॉक्टर एखादी चिठ्ठी लिहून देतो औषधांची, ती औषधांची चिठ्ठी घेऊन सुद्धा त्या गावातला ग्रामस्थ गुरुजींकडे येतो. गुरुजी जरा बघा औषधं कसली आहेत, कुठल्या आजारावर आहेत, एवढा विश्वास असतो गुरुजींवर. नवेले गुरुजींकडे हे अष्टपैलू होते सगळे गुण आहेत. ते स्वतः चांगले कार्पेंटर आहेत, ते उत्तम कपडे शिवतात, ते उत्तम गवंडी काम करतात, स्वतः शेतकऱ्या कुटुंबात जन्माला आलेले असल्यामुळे शेती कामाची त्यांना प्रचंड आवड आहे. ते स्वतः उत्तम चित्रकार आहेत. त्यांचा चित्रकलेचा वारसा त्यांचा ज्येष्ठ सुपुत्र मिलिंद दादा पुढे नेतोय. आता मगाशी गुरुजींनी उल्लेख केला की सामाजिक कामामध्ये ते अग्रेसर आहेत. स्वतःकडे असो नसो याची गरज मला असो नसो ते आपल्याकडे दुसऱ्याला देऊन टाकतात. हा सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे दुसरे जे चिरंजीव आहेत महेश नवेले, ते सध्या या सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्याकडे जे जे चांगले गुण आहेत ते सगळे गुण त्यांच्या मुलांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं गुरुजी यापेक्षा दुसरी गुरुदक्षिणा काय असू शकत नाही. जेव्हा आपण शिकवलेले विद्यार्थी वाटेत भेटल्यानंतर त्या गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतात, यापेक्षा वेगळा पुरस्कार सामान्य शिक्षकाला आणखीन काय हवा असतो? गुरुजी कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फाईल देऊन पुरस्कार वगैरे काही घेतलेला नसेल निश्चितपणे, परंतु आज केवळ तुमच्या कृतज्ञतेपोटी हा एवढा हॉल सगळा भरलेला आहे. हाच तुम्ही आयुष्यामध्ये कमावलेला पुरस्कार आहे असं मला वाटतं. महेश माझा चांगला जवळचा मित्र आहे, त्यामुळे गमतीने मी महेशला म्हणतो, महेश तुझी काय मजा आहे रे, कॉलेजला असताना आम्ही म्हणायचो की तुझे वडील शिक्षक आहेत, त्यामुळे काय शिक्षकांना पगार वगैरे व्यवस्थित बऱ्यापैकी असतो, त्यामुळे तुला तसे काही टेन्शन नाही भविष्यातलं, नोकरी पटकन मिळाली पाहिजे वगैरे असं कॉलेजला असताना आम्ही म्हणायचो. तेव्हा महेशने मला एकदा स्टोरी सांगितली होती घरची सगळी, की विशाल माझे वडील जरी शिक्षक असले तरी वडील घरातले कर्ते पुरुष आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, भावांची लग्न, बहिणींची लग्न, त्यांच्या पुतण्यांना त्यांचे विवाह, त्यांना योग्य मार्गदर्शन करून मार्गाला लावणं, ही सगळी जबाबदारी माझ्या वडिलांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे गुरुजी कदाचित बाहेर तुम्ही प्रॉपर्टी काही कमावलेली नसेल हे घर जर सोडलं तर, परंतु तुमच्या कृतज्ञतेपोटी आज जमलेली ही सगळी मंडळी आहे. तुमच्या कृतज्ञतेपोटी आज तुमचे तिन्ही सुपुत्र त्यांच्या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर आहेत. हीच खऱ्या अर्थाने तुमची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे वेगळं काही असण्याची आवश्यकता नाही असं मला या निमित्ताने वाटतं. गुरुजींविषयी बोलण्यासारखं खूप आहे. आज या 75व्या वर्षामध्ये सुद्धा ते धडधाकटपणे सगळी कामं करतात. आता त्यांच्या सुनेने अतिशय चांगले गौरवोद्गार गुरुजींच्या बद्दल काढले. गुरुजी नेहमी एखादी गोष्ट जर करायची असेल की तो, आता गुरुजींनी कुठेतरी उल्लेख केला की थोडासा रागीट स्वभाव आहे, पण तो राग जो असतो तो चांगलं काहीतरी घडावं म्हणून तो राग असतो. आणि एकदा हट्टाला पेटले, मला वाटतं महेश पण त्यांचीच प्रतिकृती आहे, एकदा हट्टाला म्हटलं करायचं म्हणजे करायचं, मग करायचंच, काही असो, शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो. हा गुण त्यांच्या सगळ्या मुलांमध्ये आहे आणि हा तुमचा वारसा गुरुजी, ही तुमची मुलं पुढे नेत आहेत. तुमचं मार्गदर्शन त्यांच्या पाठीवरती आहे. हे असंच मार्गदर्शन या सगळ्यांना मिळत राहो. कदाचित आम्ही सुद्धा कधी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ, आम्हालाही मार्गदर्शन असंच लाभत राहो. आज 75 होते, तुमची 100वा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभो. या 100व्या वाढदिवसानिमित्त असाच तुडुंब भरलेला हॉल असेल, आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित असो. या गावचे ग्रामदैवत आपणाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आमचे आजोबा
आज आहे सगळ्यांसाठी खूप खास दिवस, तो म्हणजे आमच्या आजोबांचा वाढदिवस. कणखर, प्रेमळ, दयाळू, स्वावलंबी स्वभाव त्यांच्याच नायकाने सुरू आहे संसार तिन्ही मुलांचा. तिन्ही सुनांना अगदी मुलीसारखं जगतात. आम्हा नातवंडांचे सगळे लाड करतात. वयाच्या 75तही आजही आहेत तंदुरुस्त. बघावं तेव्हा असतात कुठल्या ना कुठल्या कामातच. आमच्या प्रत्येक यशात असतो त्यांच्या आशीर्वादाचा हात. आज त्यांच्यामुळेच घरपण आहे आमच्या घरात. आज वाढदिवसाच्या दिवशी याच गती शुभेच्छा. आजोबांना भरपूर आयुष्य लागो हीच माझी इच्छा. धन्यवाद. छान विधी. तर विधीचे पण अनेक कार्यक्रम, अनेक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग, टी व्हीवर लाईव्ह कार्यक्रम असे झालेले आहेत. नांदळ गावचे सन्माननीय सरपंच प्रभूशेठ गोवळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्याचबरोबर अजूनही काही लोक मंडळी या ठिकाणी अनेक गावातून उपस्थित होत आहेत. मला सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. मी या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मी ज्या शाळेत शिक्षक होतो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धालवली या ठिकाणी, आणि त्या ठिकाणाहून माझे मित्र आणि आमच्या कुटुंबाचा ज्यांचा नेहमी असा सहवास राहिलेला आहे असे वागरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वागरे सर हे आणि हायस्कूलला शिक्षक आहेत. इंग्रजीचे उत्कृष्ट असे शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट सूत्रसंचालक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट म्हणजे ते बुवा आहेत खरं म्हणजे. असे अनेक पैलू असणारे आमचे मित्र वागरे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सर्वांना नमस्कार. आज इतरांसाठी नवेले गुरुजी असणारे, फक्त माझ्यासाठी नवेले बाबा यांचा आज अमृत महोत्सवी या ठिकाणी वर्धापन दिन आपण संपन्न करतोय. या निमित्त मंचावर उपस्थित बाबांचे सर्व ज्येष्ठ सहकारी शिक्षक वर्ग, या गावचे आणि पंचक्रोशीतील सन्माननीय सरपंच, आदरणीय ग्रामस्थ, संपूर्ण नवेले कुटुंबीय आणि नवेले सरांच्या किंवा महेश नवेले सरांच्या प्रेमापोटी रत्नागिरीपासून उपस्थित असणारा सर्व मित्रपरिवार, सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आता नवेले सरांनी माझा उल्लेख केला. मी सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील धालवली या छोट्याशा गावातील एक युवक आहे. आता मगाची भगिनी क्रांतीताई अर्थात मधुरा महेश नवेले हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं. ती या कुटुंबामध्ये, कुटुंब म्हणणं चुकीचं आहे, या मोठ्या परिवारामध्ये जवळजवळ 19 वर्ष झाली नांदते. आणि बंधन चित्रपटात जसं अश्विनी भावेच्या बरोबर तिचा भाऊ त्या कुटुंबाशी जोडला गेला होता, तसं या माझ्या ताई बरोबर मी सुद्धा या कुटुंबाशी जोडला गेलो. माझी नाती भरपूर आहे. क्रांतीताईचा भाऊ असेल, महेशजींचा मी कोण आहे मलाच कळलं नाही. मित्र म्हणायचा, छोटा भाऊ म्हणायचा, परंतु बाबांचा मात्र जसे विशाल सर बोलले की आम्ही सर्वच त्यांची मुलं आहोत. त्यांनी आपल्या मुलांच्या मित्रांवर देखील आणि आमच्या परिवारांवर देखील खूप प्रेम केलं. आज अमृत महोत्सव म्हणजे अमृत हे चिरकाल टिकणार आहे, पवित्र आहे, अजरामर आहे, चिरंजीव आहे. आणि अशी चिरंजीव स्मृती ठेवणारी व्यक्तिमत्व ही आपल्यासाठी दीपस्तंभासारखी असतात. त्यांच्या प्रकाशामध्ये आपण आपली वाट शोधत असतो आणि या दीपस्तंभाने न जाणो किती लोकांना आपल्या आयुष्याचे रस्ते दाखवले असतील. खरं म्हणजे बाबांच्या नावात मला थोडासा कॉन्ट्रास्ट पण दिसतो आणि सिमिलॅरिटी दिसते. एक म्हणजे त्यांचं नाव आहे विश्राम. विश्रामचा अर्थ आराम आहे. परंतु आता तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्यक्तिमत्वाने सांगितलं असेल त्या व्यक्तीने केव्हाही आराम केला नाहीये. पूर्ण नावाला कॉन्ट्रास्ट आहे. ते शिक्षकी पेशात असतील, त्यांच्या सहकार्याने सांगितलं असेल. मला काय तेवढं बाबांचं शिक्षक म्हणून व्यक्तिमत्व माहित नाही, फक्त बाबांबद्दल मला कौटुंबिक आधारस्तंभ म्हणून सर्व माहिती आहे. ते बऱ्याच कालांचे नाते आहेत. हा त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या नावाचा कॉन्ट्रास्ट जरी असला तरी सिमिलॅरिटी अशी आहे की विश्राम म्हणजे विश्वाचा राम आणि हा नवेले परिवाराचा रामच आहे. कारण रामराज्य जसं रामाने निर्माण केलं तसं या
व्यक्तिमत्वाने विश्राम राज्य निर्माण केलं. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की त्या दशरथाला 4 सुपुत्र होते, तसे या देवजींना 4 सुपुत्र, मोठे विश्राम, 2 नंबर सीताराम, 3 नंबर शांतका आणि अनंता. या 4ही भावांना जोडण्याचं काम, बंधुप्रेम काय असतं हे या व्यक्तिमत्वाने दाखवून दिलं. आणि त्यांचाच वारसा आज त्यांचे 3 सुपुत्र नाही आहेत. बऱ्याच लोकांचा उल्लेख आहे 3 सुपुत्र आहेत, त्यांचे 7 सुपुत्र आहेत. मिलिंद दादा आहे, महेशजी आहे, स्वप्नील आहे, रवी दादा आहे, मंग्या दादा आहे, भावा आहे आणि सचिन आहे. कारण त्यांनी जो आदर्श घालून दिला आपल्या आचरणातून, तेच त्यांचे मुलं देखील आज मी 17-19 वर्ष अनुभवतोय. प्रत्येक वेळी मला फोन असतो, पूजा असेल किंवा त्यांची आणखी कुठले चांगले सुखदुःखाचे क्षण असतील, ते 7ही भाव एकत्र असतात केव्हाही. त्यांच्या बहिणी देखील, जसं त्यांनी बाबांनी आपल्या आत्यांना म्हणजे बहिणींना जपलं, तसं त्यांनी देखील आपल्या भावंडांना जपलं, खूप उभं केलंय. आता या वटवृक्षामध्ये बऱ्याच लोकांनी आश्रय घेतला असेल, बऱ्याच लोकांचे हितसंबंध झाले असेल, पण तुम्हाला एक सांगून आश्चर्य वाटेल की या वटवृक्षाची एक पारंबी म्हणजे महेशजी नवेले. एक पारंबी आहे त्या वटवृक्षाची, तिच्यामुळे मी आज उभा आहे. मगाशी माझा उल्लेख त्यांनी बराच केला असेल, मी नानीजा स्कूलला इंग्लिशचा प्रोफेसर वगैरे, परंतु तुम्हाला माहित नसेल बऱ्याच जणांना की माझं लग्न असेल, नोकरी असेल, घर असेल, हे सर्व या माणसामुळे झाले, या पारंब्यामुळे झाले. म्हणजे विचार करा, या व्यक्तिमत्वाने असे किती पारंब्या निर्माण केल्या की त्यांच्यापासून किती लोकांना आश्रय मिळाला आहे. त्यांचा सगळा वारसा हे सुपुत्र पूर्ण पुढे चालवतातच आहे, परंतु त्याने जे काही अपारंपार प्रेम केलंय ते आमच्यासाठी अगणित आहे. बरेच लोक बोलणार आहेत. त्यामुळे बाबा, मी पुन्हा एकदा या ठिकाणी येईन आपल्या शतकदूत महोत्सवाला, या गावच्या ग्रामदेवतेला विनंती करतो की आम्हा सर्वांना हे सौभाग्य लाभू दे. मगाशी महेशजी जसं बोलले, खरं म्हणजे महेशजी हे व्यक्तिमत्व नाही, खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा एक सुपुत्र आज कलाकार आहे, दुसरा मुंबईमध्ये आहे. तर एक सुपुत्र हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती लोकांना त्यांचं नाव आहे हे फक्त मला वाटतं विशालजी आणि प्रसादजी नागवेकर सर आहेत, किंवा आमचे संदीप संसारे सर आहेत, महेशजी साळुंके आहेत, त्यांना माहिती आहे ह्या व्यक्तिमत्वाचं किती दिवस सिंधुदुर्गात वास्तव्य होतं आणि या व्यक्तीने काय केलं. तुम्हाला असा प्रसंग माहिती आहे का? एका वाडीत दुपरी झालेली एक माणूस कोण बाहेरून येऊन सोडू शकतो? असं कुठे उदाहरण आहे का? कुठेही नाहीये. आमच्या वाडीत जी मुलांची दुपरी झाली होती ती ह्या व्यक्तिमत्वाने निर्माण एकत्र आणले सगळ्यांना. आणि जसा हा रामाचा लव इकडे आला तसं पुन्हा तिकडे तसंच झालं. क्रांतीबाई असतील, माझी विधी भाची आहे, आराध्य आहे, या सर्वांनी सगळ्यांना जीव लावलाय. तसं रत्नागिरी सुद्धा काही वर्ष झाले असेल सरांनी येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं रत्नागिरी सारख्या शहरात विशालदादा सोपं नाहीये. परंतु या व्यक्तीने जिल्हा सहकार्यवाह, जिल्हा कार्यवाह अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कितीतरी दायित्व निभावलेले आहेत. पद नाही म्हणता येणार. आज खरं म्हणजे सरांचाच जरी परिवार बोलवला असता तरी मला वाटतं रात्र पुरणार नाही. तर ऑल ग्रेट ऑलमायटी काय त्यांच्याबद्दल बोलावं. बाबा, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व मान्यवर, सहकारी, पाहुणेपळी आणि मित्रमंडळी, मी शब्दाने मी काही व्यक्त करीत नाही. मला सभेमध्ये जास्त बोलता येत नाही, मला बरं येतं. तेव्हा आम्ही जे 7-8 वर्षे एकमेकाचं खेळणीचं वातावरण मुद्रेमध्ये काढलं ते क्षण आठवतात. आणि त्यांचं कौटुंबिक जीवन ते मी जवळून अनुभवलेलं आहे. त्या मातोश्री आता आमच्यात नाही, पण त्यांचं खूप मोठे उपकार माझ्या वाटते. मी तेरे पुनगीचा डिलिव्हरीतला गाडी नव्हती, पायी जायचो, 1 तास चालत जायला लागायचं. मी घरातून 8-9 वाजता निघायचा, पोचायचा. नंतर मुंचुरीला ST सुरू झाली, मी STने जायचा. माझा डबा माझ्या बरोबर असायचा, पण 10-10:30पर्यंत शाळेत जाण्याला वेळ असायचा. आणि तेवढा वेळ काढायचा कुठं? तर नवेल गुरुजी हे माझे मित्र आणि ती आमची आत्या, मगाशी ज्याचा उल्लेख केला की अतिशय प्रेमळ आत्या, की दुसरी आमची आई म्हणता येईल. तर त्यांचा भाचा
हा सुद्धा एका शासकीय मोठ्या पदावर कार्यरत आहे. मी भोसलेदाराला विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. मान्यवर व्यासपीठ, उपस्थित मित्रमंडळी, आप्तेष्ट परिवार, मामांच्या भाषेत मला एवढंच बोलायचं आहे. माझे ते मोठे मामा आहेत आणि बालपण माझं सगळं मामांच्या छायेखाली गेलेलं आहे. मग मोरे सर बोलले की ते हाडाचे शिक्षक आहेत. हाडाचे शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय, क्षमता बांधले असलेले आणि कर्तव्य कसूर न करणारे. वेळेचं भान एवढंच शिस्तप्रिय असायचं मामांचं की वेळेत शाळेत जायचं, वेळ द्यायचं आणि कोणतीही गोष्ट सांगितली तरी मामा कधी कोणावर विश्वास ठेवायचे नाही. कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली तरच ते मान्य करायचे. आणि कित्येक मुलं अशी मामांच्या छायाखाली घडलेली आहेत. मी सुद्धा एका बालपणी इथे खेळायचा. खेळत असताना मग सर बोलले की मामांचा चेहरा रागीट होता. रागीट जरूर असायचा, पण तेवढी त्यांच्या मनामध्ये माया, ममता, प्रेमळपणा ह्या गोष्टी होत्या. मामाने मला लहानपणी असं आम्ही ते मस्ती करत असताना, कारण बालपण सगळं मामांच्या घरी गेलंय माझं, आणि खेळत असताना निगडीच्या 2 काट्यामध्ये पायावर मारल्या होत्या रागापोटी. मी रागापोटी तसं रडत रडत तसा वाटेवरती पळत चालू होतो. आई पाठवून गेली, मी मला पकडला की चालू होतो. पण ती मामांची आठवण मी पुढे शिक्षण, कॉलेज शिक्षण, पुढे जीवनामध्ये शिक्षण घेईपर्यंत मी कधीही विसरलो नाही. आज त्यांच्या त्या छायेमुळे किंवा त्यांचे 4 भावंडाचं कुटुंब, सगळ्या बहिणी असायच्या, पण त्याचं अजूनही त्या 4 बहिणींची मुलं काय करतात असं चौफेर लक्ष असतं. अजूनही विचारपूस करून मुलं कुठच्या स्टेजला शिक्षण घेतात किंवा मुलं कुठच्या स्टेजला आहेत, तो मग कसं चालतंय ते बारकाईने ते पाहत असतं. त्यांच्या या शिस्तप्रिय स्वभावामुळं आज मी स्वतः घडलो, अशी कित्येक मुलं घडली. ते ज्या ज्या शाळेमध्ये जायचे त्या शाळेमध्ये त्यांच्या लहानपणापासून मी बरोबर असायचा. किंवा कुंकुसमध्ये 18 वर्षे ते एका शाळेत होते. खाडीपट्ट्यामध्ये दुर्गम भाग होता. तशा दुर्गम भागामध्ये त्यांनी मुलं घडवले आणि मुलांबरोबर समाजही घडवला. मी बाबांना घेऊन गेलो आणि गेल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना घडवल्यामुळे चांगल्या ठिकाणी, मुंबई ठिकाणी, अनेक मोठे मोठे शहरामध्ये चांगल्या नोकरीला होते. आणि बाबांच्या विद्यार्थ्यांचे मुलं आणि मी असं चाललो होतो वाटेने, वरती गाडी लावली आणि खाली चाललो, आणि मग असा मळा होता, पूर्ण 5-6 मळ्या होत्या. तर दुसरी बाजूला बाबांची विद्यार्थी, त्यांची मुलं अगदी सफेद, त्या कार्यक्रमाला सदरे वगैरे घातलेले व्हाईटमध्ये, आणि अक्षरशः वाकून जोड्यामध्ये ढोपरं टाकून नमस्कार करत होते. त्याचवेळी मला जाणवलं की आदर्श शिक्षक पुरस्कार कशाला हवा, हाच तर खरा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. यानंतर 2-3च वक्त्यांचं बोलणं होईल, बाबांचं बोलणं होईल आणि आपण औक्षण करूया आणि मग लगेचच आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम करणार आहोत. थोडा उशीर होतोय पण काही इलाज नाही. मला सगळ्यांचं निरोप येतोय की मला 2 मिनिटं बोलायला द्या, मला 2 मिनिटं बोलायला द्या, की अजून खूप हा कार्यक्रम लांबेल. यानंतर आमचे गावचे सन्माननीय गजाननजी बडक ही एका उच्च पदावर एक सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. खरं म्हणजे मी मगाचपासून असं म्हणतोय की आमच्या गावचे शिक्षक, आमच्या गावातले, तर आमच्या गावामध्ये अनेक शिक्षक होऊन गेले असं आमचं गाव आहे. आणि अनेक आता सरकारी पदावर सुद्धा कार्यरत आहेत, की ज्यांनी गजानन बडद हे ज्यांनी संघटनेचं नेतृत्व केलं आणि खरं म्हणजे गाव एकत्र येऊन पुढे जाण्याचं जे आज जी दिशा देत आहेत आणि आमच्यासाठी सुद्धा ते आदर्शवत आहेत, असे आमचे गजाननजी बडव हे बाबांना 2 मिनिटात शुभेच्छा देत आहेत. आज या ठिकाणी आदरणीय नवेले गुरुजी त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यानिमित्तानं उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, त्यांचे सर्व सहकारी आणि या उजगाव गावातील सर्व गुरुजी प्रेमी बंधू भगिनींनो, माझं काय आज या ठिकाणी येणं नव्हतं किंवा मला कुठलं निमंत्रण नव्हतं, पण कसा योगायोग असतो बघा. मला हिच्यानंतर पहिलं समजलं की आज नवले गुरुजींचा 75वा वाढदिवस आहे. पुढे आलो तर जरा बॅनर दिसलं, म्हटलं नक्की आपल्याला गेलं पाहिजे. नंतर या ठिकाणी भेटले, नाही काय म्हटलं, नंतर मी येतो.
अनेक वक्त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर भाव त्यांच्याविषयी प्रकट केले. म्हणजे जो चांगला वागतो त्याच्याविषयी चांगली चर्चा केली जाते. आपण जन्मानंतर जे काही जीवन जगतो त्या जीवनामध्ये जे काही तुम्ही बरं वाईट करता, जे काही सत्कर्म करता, त्या सत्कर्माची चर्चा या अशा प्रसंगी होत असते. आणि ती मला वाटतं अनेक मान्यवरांनी या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला सांगतो की मी सुद्धा याच गावचा आहे. गुरुजींच्या अनेक पैलूंची चर्चा अनेक मंडळींनी केली की ते चित्रकार होते, चांगले शिक्षक होते. आता शिक्षक तर ते चांगलेच होते, कारण त्यापूर्वीचे शिक्षक हे त्या त्या गावामध्ये राहायचे. आजचे शिक्षक असं नाही. म्हणजे त्यांना सोयीच्या ठिकाणी आपण राहतो, पण ते शिक्षक त्यांचं असं होतं की त्या गावात राहायचे. आम्ही जो घडलो तर आमचे शिक्षक आमच्या गावात राहून आमच्यावर जे संस्कार केले ते संस्कारची शिदोरी आम्हाला आजही भरपूर आहे असं वाटतं. आणि त्यांचं तसंच मगाशी त्यांच्या चिरंजीवाने सांगितलं महेशजींनी की मांजरं असे अतिशय ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे, पण त्या गावामध्ये राहून काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा माझा एक प्रसंग आला की ते मी त्यांचा तसा नात्यानं जावई आहे आणि मग मी ग्रामसेवक, ते पण अंतरवलीला होते आणि माझी बदली सुद्धा अंतरवलीलाच झाली. आणि अंतरला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांच्याविषयी त्या लोकांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे, तिथे गेल्यानंतर कळलं. ज्या शाळेमध्ये ते गेले ती शाळा तर सुंदर बनवली, पण तिथला समाज सुद्धा चांगला केला, चांगला विचारवंत केला, चांगले विचार त्यांच्यामध्ये रुजवले. इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मगाशी म्हटलं की अनेक पैलू त्यांच्यामध्ये आहेत. एक राहिला, ते चांगले नाटककार सुद्धा होते, नाटकाचे दिग्दर्शक चांगले होते आणि चांगलं दिग्दर्शन ते करत होते. मला वाटतं दिग्दर्शनाची भूमिका काय असते तर ते स्वतः आपल्या मनामध्ये एक संकल्पना तयार करतात, नाटक कसं झालं पाहिजे, आणि मग ते नाटक ते सत्यात उतरवतात, त्या कलाकारांकडून ते काम करून घेतात. आज केवळ दिग्दर्शक भूमिका ते नाटकातच बजवायचं असं नाही, तर त्यांच्या कुटुंबात सुद्धा बनवलेली आहे. म्हणजे त्यांचं कुटुंब त्यांनी इतकं त्यांचं सुसंस्कृत कुटुंब केलेलं आहे, चांगले विचार त्यांच्यामध्ये रुजवलेले आहेत की ते कुटुंब एक संघ आहे. ह्या गावामध्ये एक चांगलं कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक चांगलं संस्कारित कुटुंब म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या मुलांची आपण चर्चा केली, खूप चांगले सद्गुणी आहेत, चांगले शिकलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी ते कार्यरत त्या ठिकाणी आपलं नाव लौकिक करता हवे. नाटक आता त्यांनी मला सुद्धा नाटकात काम करायला त्यांनी शिकवलं आणि असंच दिग्दर्शन करत होते शाळेत. आणि माझ्याकडनं काहीतरी चुकलं, एक कानाखाली वाजवले माझ्या हात, हे असंच झालं पाहिजे. आणि मग तेव्हा ते नाटक इतकं सुंदर झालं. पण हा मी माझ्या जीवनामध्ये जवळजवळ 30-35 नाटकं केली, पण सुरुवात त्यांनी केली घडवून, त्यांनी घडवलं. म्हणजे इतकं शिस्तप्रिय की समोरचा माणूस घडलाच पाहिजे आणि तो घडल्याशिवाय ते स्वस्त बसत नव्हते, इतकी त्यांची मानसिकता होती. आज आपण पाहतो अनेक परिवार, म्हणजे आता हम दो हमारा दो अशी परिस्थिती आहे. छोटी कुटुंब, म्हणजे दुसऱ्या भावाचं कुटुंब सुद्धा आपल्यामध्ये चालत नाही अशी परिस्थिती, अशी मानसिकता आमच्या बायकांची आहे किंवा आपली स्वतःची सुद्धा आहे. मग अशा मानसिकतेमध्ये आपण जगत असताना जर ह्या परिवाराची आपण तुलना केली तर आपल्याला याच्यामध्ये लवलेशी वाटत नाही की यांच्यामध्ये काहीतरी वाद असतील. एकोप्याने एक संतांचं वचन. धन्यवाद महेश. माझ्या बाबांचं म्हणजे माझ्या कुटुंब प्रमुखाच्या 75व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, समोरील माझे सर्व नातेवाईक, हितचिंतक, माझ्या बाबांचे आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. खरं म्हणजे आमच्या कुटुंब प्रमुखाचा वाढदिवस साजरा होत असताना अनेक जणांनी आपली भाषणं आपल्यासमोर सादर केली. त्याच्यामध्ये सर्व शिक्षक, प्रसिद्ध निवेदकार, ग्रामसेवक अशा अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्याच्या कुटुंबातील मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते. बोलण्याची सवय नाही आहे, तरी शब्द थोडेसे वर खाली होऊ शकतात, आपण नक्कीच सामावून घ्या. बाबांबद्दल काय बोलायचं, आपण सगळेजण त्यांच्या बरोबर राहिलात, आम्हाला त्यांच्याबरोबर जगता आलं. कारण हे कुटुंब 7 भावंड, 7 भावांमध्ये 4 भाऊ आणि 3 बहिणी.
एक माझी आत्या आता नाहीये, पण हे भावंड सांभाळताना माझे आजोबा हयात असतानाच बाबांवरती जबाबदारी झाली. बाबांचं शिक्षण झालं, नंतर बाबा शिक्षक झाले आणि बाबा शिक्षक झाल्यानंतर बाबांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवण्यासाठी अहोरात्र मिळत आहे. त्यांच्या भावंडांची लग्न असतील, आमची शिक्षण असतील, आपला संसार सांभाळून हा माझ्या कुटुंबाचा संसार नाही तर माझा संसार आहे अशी भावना ठेवून त्याने आम्हाला मोठं करण्याचा प्रयत्न केला. बाबांबद्दल बोलताना, बाबांच्या शिस्तीबद्दल बोलताना, कडक शिस्तीचे, तापट शिस्तीचे म्हणून बरेच जण बोलले, त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. कारण लहान असताना शाळेला सुट्टी पडली की आमच्याकडे आनंदाचे दिवस असायचे, पण आनंद बघताना एक मनात दुःख पण असायचं, थोडीशी भीती असायची की आता बाबांना पण सुट्टी पडली, आता बाबा घरी येणार. कारण आम्ही अस्ताव्यस्त जगणारे, इकडं तिकडं मस्ती करणारे, थोडीशी शिस्त कमी होती. पण बाबा आल्यानंतर जी शिस्त आणि जे कडक आमच्या घरी सगळं वातावरण असायचं, त्या वातावरणात आम्हाला खूप काही वेगळं अनुभवायला मिळायचं. पण ती शिस्त, ती भीती ही आदराची होती, आम्हाला मोठं करण्याची होती, आम्हाला समाजात मोठं करण्याची होती. त्यामुळे त्या शिस्तीमध्ये, त्या कडक स्वभावामध्ये आम्ही आज जे काय उभे आहोत ते सगळी जडणघडण त्या वागणुकीतून आम्हाला भेटलेली आहे. खरंच बाबांबद्दल बोलताना एक गोष्टीचं वाट वाटतंय की आमची दुसरी माऊली म्हणजे माझी मोठी आई या ठिकाणी नाही. आमच्या कुटुंबासाठी माझ्या बाबांनंतर जर कोण वाचेल तर ते माझी मोठी आई. आज तिची उणीव नक्कीच जाणवते, घडते. जर या ठिकाणी असते ना आज खूप बरं वाटलं असतं. पण बाबा, आपण माझ्या आईची, मोठ्या आईची आणि तुम्ही दोघांनी आमच्या कुटुंबाची जी जबाबदारी घेतली आहे आणि आतापर्यंत आपण ज्या प्रकारे आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवलंय की बऱ्याच जणांनी सांगितलं हे कुटुंबापासून आदर्श घेण्यासारखं आहे. खरंच आजही म्हणजे आज लवकर बाबांचं अमृत महोत्सव होतोय, बोलायला थोडीसं हे वाटते, पण माझे लवकर गोल्डन जुबली होणार आहे. पण आमच्या घरामध्ये शिस्त एवढी शिस्त कडक होती की आमच्या लहानपणी 3 पंक्ती लागायच्या, एक मुलांची, एक मोठ्यांची आणि नंतर महिलांची. मला माझं लग्न होईपर्यंत मला दुसऱ्या पंक्तीला चान्स मिळाला नाही, एवढी शिस्त आमच्या घरात होती. लग्नानंतर त्यांना कधीच वाटलं की बाबा ती मुलं मोठी झाली, त्यामुळे त्यांच्या विचारामध्ये आम्हाला समाविष्ट केलं गेलं. आमच्या कुटुंबामध्ये एकसंध राहण्याचं कारण आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक निर्णय हा अजूनही आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन त्याच्यावर चर्चा करून घेतला जातो. आता कुटुंब म्हटलं की वाद आले, वादापासून ना राजे महाराजे सुटले ना देव दानव सुटले. आमच्या कुटुंबामध्ये पण वाद झाले, पण त्या वादातून बाबाने आमच्या तुमचं चांगलं काय, वाईट काय, आपल्याला कुठली गोष्ट कुठं थांबवायची आहे, कुठल्या गोष्ट पुढे घेऊन जायचं आहे, ह्याचं प्रत्येक वेळेला आम्हाला मार्गदर्शन केलं. बाबा, आपण 4 जण भाऊ होता, आम्ही 7 जण आहोत. आमच्या जबाबदारी जास्तच आहे, कारण 4 जण आज माहिती आहे एकत्र कुटुंबाची काय अवस्था आहे समाजामध्ये. आम्ही समाजामध्ये कामं करतो, आम्ही सगळं जे जग बघतो, त्यामध्ये एकसंध ठेवणं सध्या काही सोपं नाही आहे. पण बाबा, आपण दिलेली शिकवण, आमच्यावर केलेले संस्कार, या संस्काराच्या जीवावरती आपण जसं आतापर्यंत हे कुटुंब सांभाळलं तसंच एकसंध कुटुंब ठेवण्याची जबाबदारी मी माझ्या साथी भावांच्या तर्फे आपल्याला देतो. आणि आपलं तुमच्या 100 वर्षाचा आपला वाढदिवस आम्ही ह्याच्यापेक्षाही थाटामाटाने साजरा करू. फक्त तुमचा आम्हाला साथ पाहिजे आणि तुम्ही साथ नक्की द्याल. आणि या सगळ्यांचं आपला आशीर्वाद आहे बाबा. आपण असेच आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या मध्ये ठेवा अशी मी ईश्वराने प्रार्थना करतो. आणि बाबांच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आलात, आमच्या कुटुंबाच्या विनंतीला मांडून आपण सर्व उपस्थित आलात, त्याबद्दल मी कुटुंबाच्या वतीने आपण सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. खूप वेळ झाले. नवेले गुरुजी, आपण आमच्यासाठी दीपस्तंभासारखे आहात. मगाशी आपल्याबद्दल खूप जणांनी रागीट स्वभाव, तापट स्वभाव, खरं तर आपल्याला कोकणातला फणस तर माहिती आहे, आपण फणसासारखे आहात. वरून जरी दिसला तरी आतून रसाळ आहात. याचा निश्चित आनंद सगळ्या कुटुंबाने घेतला. एवढं कुटुंब माझं सुद्धा एकत्रित कुटुंब आहे. आणि आम्ही जेव्हा एकत्र जेवतो, आता मे महिन्यात 40-45 लोक आम्ही एकत्र जेवायला असतो, तसं एक कुटुंब आहे. आणि हे तुम्ही बांधून ठेवलेलं. आणि म्हणून आपलं एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला माझ्यासारख्या छोट्या माणसाने काय शुभेच्छा द्याव्यात. तरी देखील आपण जे चिरंजीव घडले त्यामध्ये महेश, तुमचा मुलगा, तोही आमच्या संपर्कात आहे. रवी दादा, तो देखील आमच्या संपर्कात असतो. आपण हे जे कुटुंबासाठी उभं केलेलं आहे याच्यामधून आम्ही काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि निश्चित आपण या 75 वर्षाची जी शिदोरी आहे ती आमच्यासाठी खरंच आमच्या पुढच्या आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि आपण शिक्षकी पेशामध्ये फार कार्यक्रमाचा सत्कार होती ज्याला बाबा म्हणतो.
आणि आपण आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित सर्वांना नमस्कार. खरं तर जेव्हा परमेश्वर आपल्याला जन्माला घालतो तेव्हा परमेश्वर जन्माला घालत असताना परमेश्वर सांगतो, बाबा तुला खाली पाठवतोय आणि तुझा जो आयुष्याचा ग्रंथ आहे तो तू पुरा करायचा आहे. पण या ग्रंथाचं पहिलं पान म्हणजे जन्माचं आणि शेवटचं पान मृत्यूचं मी लिहिलेलं आहे. उरलेले ते पानं लिहिले आहेत ती तू लिहायचे आहेत. आज खऱ्या अर्थाने हा ग्रंथ घेऊन जेव्हा बाबा पृथ्वीवर आले, आज त्यांनी लिहिलेली पानं आज सगळ्यांनी आपण वाचलेली आहे. खरोखर ही पानं अतिशय उत्कृष्ट अशी आपल्याला ऐकायला मिळाली. आणि ही जेव्हा पानं हा ग्रंथ जेव्हा बाबा जाणार आहे तेव्हा खरोखर बाबा परमेश्वर तुमच्यावर नक्कीच खुश होईल. मी माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. मला आज आईची खूप आठवण झाली. या परिवाराशी मी गेली 9-10 वर्ष जोडलेलो होतो आणि माझे मित्र महेशजी, ब्रह्मा विष्णू महेश, शेवटचा एकच मुलगा महेश आहे आणि तो अतिशय आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन पण करतो. माझ्यापासून वयाने लहान आहे पण आज त्याच्याने आम्ही जे काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये हे माझ्या या सामाजिक क्षेत्रातले ते माझा गुरु आहे तो आणि अतिशय आम्ही चांगलं काम करतोय. हे त्याच्यामुळे मला लागलेली संधी आहे आणि या बाबांचा सहवास त्यांच्यामुळे लावला. माझ्या घरी जेव्हा आले होते मला खूप आनंद झाला होता. मी तुम्हाला माझ्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य तुमचं सुखाचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय. यानंतर शेवटचं आणि खरोखर शेवटचं नांदगावचे सन्माननीय सरपंच महोदय दिलीप शेठ आमचे या ठिकाणी पप्पू गोवळकर म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यांना विनंती करतो की आपणही एकच मिनिट शुभेच्छा द्याव्या. आजचे सत्कार मूर्ती तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री विश्रामजी नवले गुरुजी यांच्या या अमृत महोत्सवी सत्कारा निमित्त वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय स्वतः नवले गुरुजी, आमचे मार्गदर्शक गेले गुरुजी, बडद गुरुजी, सन्माननीय आमच्या या गावचे नेतृत्व सन्माननीय आमचे बडद ग्रामसेवक भाऊ, आमचे दुसरे अशोकजी पवार, उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ बंधू भगिनी, खरोखर आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके गुरुजी यांचा आज 75वा वाढदिवस त्यांचा कुटुंब आणि परिवार, नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या वतीनं फार मोठ्या अशा थाटामाटाचे संपन्न होते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच वक्त्यांनी आता आपल्या भाषणामध्ये त्यांच्याबद्दलची, त्यांनी केलेल्या कामाची, त्यांनी केलेल्या शिक्षणाची, त्यांनी केलेल्या शिस्तीची आणि त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल सर्व मान्यवरांनी आपल्या समोर दिलीच. मी थोडक्यात सांगेन, मी पण त्यांचा नातेवाईक आहे, ते मला सुद्धा बाबा लागतात. पण त्यांची जी लोकप्रियता, त्यांची शिस्त इतकी कडक होती की ते कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये काट कसं कधी करायचे नाही. कुठलाही शब्द असेल ते कोणावर विश्वास ठेवायचे ना. मग 2-3 वक्त्यांनी सांगितलं आणि ते खरं आहे. त्यांना पटेल तसंच ते वागायचे, त्यांना पटेल त्याबद्दल शिस्तीत ते काम करायचे आणि त्यांच्या ह्याच खातीमधून यांचा परिवार जो यशस्वी झाला आहे त्याच्या पाठीमाग असलेले यांचे अभेद्य विचार आणि शिस्त, या 2 गोष्टीमुळे त्यांनी आपल्या 7 कुटुंब, 7 आपल्या भावान बहिणीला आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवलंय. त्या खरोखर मला मनापासून त्याचा आनंद वाटतो. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सामाजिक काम करताना रिटायर झाल्यानंतर आमच्या तालुक्याच्या समन्वय समिती, कुलबी समन्वय समितीच्या माध्यमातून त्या संपूर्ण पंचक्रोशीतील 10-15 गावामध्ये वारीवार बैठका घेऊन सामाजिक क्षेत्रात समाजानं कशी प्रगती केली पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रात समाज कसा एकत्र आला पाहिजे असं प्रकारचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी यापूर्वी केलंय. सामान्य पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळावर सुद्धा गुरुजींनी संचालक म्हणून काम केलं आणि शिक्षणातील काही त्रुटी आणि कशा प्रकारचं शिक्षण असावं विद्यार्थ्यांना याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलंय. वेळ खूप झालाय, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे. मी माझ्या कुटुंब गोळकर परिवाराच्या वतीनं आणि आई सुकाईच्या वतीनं, उसगावची ग्रामदेवता चाळकेश्वर आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना उत्तम असं निरोगी सुख संपूर्ण असं पुढील आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय जय. जेवणाची तयारी झालेली आहे. थोडासा बदल, आधी बोलणं करू आणि मग औक्षण करू.
जीवन किती सुंदर, जीवन किती सुंदर अनुभव तुम्हाला सांगत जाईल आणि वाटचाल करण्याला विसरण्याचा मार्ग आपल्याला सापडत जाईल असं जीवन याने गाठले. आणि आता म्हणजे भव्य दिव्य आपण मंदिर बघतोय ते परमेश्वराचं मंदिरच मानावं लागेल अशी कर्तृत्ववान मूर्ती आपल्यासमोर आहे. आणि मी पुष्पगुच्छ देऊन या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ बंधू भगिनी, आमचे बालमित्र, या सर्वांना प्रथमतः या ठिकाणी नमस्कार करतो. आणि आज जो आदरणीय नवेले गुरुजी यांचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना अतिशय आनंद होतोय. खरं पाहिलं तर नवेले गुरुजी यांच्या सहवासात मी गेले अनेक वर्ष आहे. ज्यावेळेला ते त्या शिक्षण सेवेमध्ये शिक्षक म्हणून ते कार्यरत होते तेव्हापासून त्यांचा आणि माझा सहवास बऱ्याच वेळा मी अनुभवलेला आहे. खरं पाहिलं तर ही 75 वर्ष पूर्ण होत असताना या 75 वर्षामध्ये त्यांचा जो अनुभव आहे, त्याग आहे, संघर्ष आहे किंवा समाधान आहे, याचा संपूर्ण प्रवास म्हणजे 75 वर्षे आहेत त्यांची. आणि 75 साजरी करत असताना खरोखरच त्यांचे आम्ही साक्षीदार होत आहोत, त्याचा अत्यानंद मला होत आहे. खरं पाहिलं तर नवेली गुरुजी हे जे व्यक्तिमत्व आहे हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. खरं पाहिलं तर इथं औषध होणार आहे, बोलण्याची इच्छा खूप आहे, परंतु एकंदरीत आपण विचार केला तर नवेले गुरुजींचा जे काही सद्गुण या ठिकाणी कथन केले गेले ते खरोखरच मी सुद्धा प्रत्यक्षात अनुभवलेले आहे. खरं पाहिलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व असं या ठिकाणी खरोखरच बोलण्यासारखं खूप आहे. मी फक्त एक मिनिट फक्त बोलतो की नवेली गुरुजी आता आमच्या शाळा व्यवस्थापन समितीवर एक सदस्य म्हणून, ज्येष्ठ सदस्य म्हणून काम पाहत आहे. आणि खरोखरच कोणत्याही शाळेसंदर्भातलं काम असेल तर
Thank you.